सबस्क्राईब करा खेतीगाडी चॅनलला आणि नवीन शेतीविषयक माहितीसाठी घंटीचे बटन दाबा. नमस्कार. सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खेतीगाडीच्या ॲग्री टॉक एपिसोडमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. मी प्रवीण शिंदे. तर चला आज आपण पाहणार आहोत सिलिकॉन म्हणजे काय असतं. तर आपण आज सिलिकॉन म्हणजे काय असतं हे पाहणार आहोत. तर सिलिकॉनमध्ये ज्यांचं सगळ्यात जास्त चांगलं काम आहे असे आपल्याबरोबर आहेत श्री शिवाजीराव थोरात साहेब. नमस्कार. हे स्वतः शेतकरी आहेत, तसेच कृषी पदवीधर पण आहेत आणि ते नॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन रिसर्च इन ॲग्रिकल्चर लॉस एंजेलिस अमेरिका याचे सभासद पण आहेत. त्याचबरोबर इंटरनॅशनल सोसायटी फॉर हॉर्टिकल्चर सायन्स बेल्जियमचे सदस्य आहेत. त्यांनी 2011 मध्ये बीजिंगमध्ये इंटरनॅशनल सिलिकॉन कॉन्फरन्समध्ये त्यांचं रिसर्च पेपर सुद्धा सादर केलेला आहे. ते स्वतः शेतकरी असून सगळ्या प्रकारची शेती ते करत असतात. तर त्यांच्याकडून आपण सिलिकॉनच्या विषयी माहिती जाणून घेऊयात. सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की सिलिकॉन अन्नद्रव्य म्हणजे नेमके असतं काय? सिलिकॉन हे देखील पिकांसाठी एक आवश्यक अन्नद्रव्य आहे, हे सगळ्या जगाने मान्य केलेले. आता वास्तविक अन्नद्रव्यांचा इतिहास जर पाहिला तर याच्यावर संशोधन करणारे जे प्रमुख शास्त्रज्ञ होते, डॉक्टर जस्टिस लीबेग नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले जर्मनीमध्ये. त्यांनी जगामध्ये सगळ्यात अगोदर जे संशोधन केलं अन्नद्रव्यावर, एन म्हणजे काय, पी म्हणजे काय, के म्हणजे काय, किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, याचं जे संशोधन आहे, मूलभूत संशोधन, ते त्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आणि इसवी सन 1840 साली त्यांनी हे सिद्ध केलं की पिकांना या अन्नद्रव्याबरोबरच सिलिकॉन नावाचं जे अन्नद्रव्य आहे ते देखील देणं गरजेचं आहे. हे अन्नद्रव्य एवढं गरजेचं आहे हे त्यांनी त्यावेळी देखील पटवून दिलेलं आहे. परंतु दुर्दैवानं आपल्या देशामध्ये त्या अन्नद्रव्यावर फारसं संशोधन झालेलं नसल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना ह्या अन्नद्रव्याच्या फायद्यापासून आतापर्यंत वंचित व्हावं लागलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे देखील एक चांगलं अन्नद्रव्य आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय चांगलं अन्नद्रव्य आहे. त्याचे फायदेही खूप आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर हे पिकांना तसेच जमिनीवर कार्य करणारं एक चांगलं अन्नद्रव्य आहे, हे निश्चित. सर, द्राक्ष बाहेरच्या देशांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतातून एक्सपोर्ट होत असतात. तर जे एक्सपोर्टर आहेत किंवा निराश्रम द्राक्ष उत्पादन करणारे शेतकरी आहेत, तर त्यांना तुम्ही सिलिकॉनबद्दल काय सल्ला द्याल किंवा त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, कसं वापरणं गरजेचं आहे, त्याबद्दल थोडी माहिती द्या. द्राक्षासाठी किंवा कुठल्याही फळबागेसाठी सिलिकॉनचा वापर हा अतिशय गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे. यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टीवर निर्यातक्षम उत्पादन घेण्यामध्ये सिलिकॉनचं महत्त्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे रोग आणि कीड. रोग आणि किडीला प्रतिबंध बसवणं किंवा बसतो हा सिलिकॉनमुळे बसतो. आणि रोगांना आणि किडीला प्रतिकार क्षमता तयार सिलिकॉनमुळे होते. तसंच द्राक्ष म्हणा, कुठलीही फळबाग म्हणा, त्याच्यावर जी कीड येते ती कीड सिलिकॉन वापरणाऱ्या फळांना सहजासहजी इजा करू शकत नाही. कारण सिलिकॉन वापरल्यामुळं पेशीच्या भोवती एक पातळ कणखर असं एक आवरण तयार होत असतं. आणि हे असं आवरण पेशीच्या भोवती तयार झाल्यामुळं रस शोषण करणारी जी कीड आहे त्या किडीला त्या फळामध्ये किंवा पानामध्ये सोंड खुपसणं अवघड जातं. आणि सोंड खुपसता न आल्यामुळं त्या फळामधील किंवा पानामधील अन्नद्रव्याचं शोषण त्यांना करता येत नाही. आणि शोषण जर त्यांनी केलं नाही तर त्यांची उपासमार होते. मग अशी कीड उपासमारीने मरते किंवा ती दुसरीकडे निघून जाते. अशा प्रकारे किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी सिलिकॉन अतिशय महत्त्वाचं आहे. किडींचा प्रादुर्भाव कमी झाला तर आपल्याला जी फळबागेसाठी जी वेगवेगळी रासायनिक औषधं वापरावी लागतात की ज्याचे अंश शिल्लक राहिल्यामुळे बऱ्याचशा वेळा द्राक्षे आपली घेतली जात नाहीत परदेशामध्ये. तर असा जर सिलिकॉनचा वापर या फळबागेमध्ये केला तर रासायनिक कीटकनाशकांचं जे प्रमाण आहे ते वापरायचं आपल्याला कमी करू शकतो. दुसरी गोष्ट, काही जी विषारी अन्न घटक आहेत फळामधले म्हणा, जमिनीमधले म्हणा, उदाहरणार्थ ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे, याची जी टॉक्सिसिटी जी आहे ती देखील सिलिकॉनमुळे कमी केली जाते. अशा प्रकारे रोगाचा किडींचा बंदोबस्त करण्यासाठी सिलिकॉन फायदेशीर ठरत असतो. त्याचप्रमाणे
रोगांना प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी सुद्धा सिलिकॉनचा वापर करता येतो आपल्याला किंवा फायदा होत असतो. कुठल्याही रोगाचा जो तंतू येतो जे हवेमधून, जमिनीमधून किंवा पाण्यामधून, त्याला आपण स्पोर म्हणतो, तो सुरुवातीला पानावर रुजतो, बारीकसा ठिपका तयार होतो आणि नंतर तो तिथं वाढत जातो आणि वाढत गेल्यानंतर त्याचा तो प्रसार होतो रोगाच्या रूपात, त्यामध्ये त्या स्पोरचं रोगामध्ये रूपांतर होऊन त्याचा प्रसार होतो. पहिला तंतू ज्यावेळेस येतो त्यावेळेस पान हे सिलिकॉनच्या वापरामुळे कठीण झालेलं असतं, खडबडीत झालेलं असतं, पेशी सुदृढ झालेल्या असतात. अशा पानावर जो पहिला स्पोर किंवा तंतू ज्याला आपण म्हणतो तो सहजासहजी रुजत नाही किंवा जर्मिनेट होत नाही आणि अशा रोगापासून सिलिकॉनमुळं आपल्याला त्याचा प्रादुर्भाव कमी करता येतो. त्या रोगाला सिलिकॉनमुळे आपल्याला दूर ठेवता येतो. अशा प्रकारे रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे, रोगांना प्रतिकारक क्षमता तयार करणे, रोगावरची आणि किडीवरची औषधाची बचत करणे, की ज्यामुळं आपलं जे उत्पादन आहे ते निर्यातक्षम होण्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा अशा प्रकारे फायदा होऊ शकतो. खूप छान सर. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहिलं की सिलिकॉन म्हणजे काय असतं, सिलिकॉन कसं वापरायला पाहिजे आणि सिलिकॉनचा वापर आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसा करायला हवा. शिवाजीराव थोरात सरांनी आपल्याला ही सगळी माहिती दिली आणि त्यांचं खूप मोठं काम आहे याच्यामध्ये, तर त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि असंच आपण निश्चित पुढेही असंच शेतकऱ्यांना काही वेगवेगळी माहिती देत जाऊ. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार. तसंच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि खितिकली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान. शेतकऱ्याची प्रगती हीच खरी देशाची प्रगती.